एक बार राहुल गांधी बोले थे मैं मुफ्त में खाना दूंगा, केजरीवाल बोले थे मैं मुफ्त में पानी दूंगा। अरे कुछ नहीं चाहिए मुफ्त में, जो हमने हमारे खेतों में अनाज लगाया है ना, उसे सिर्फ आप अच्छी कीमत दे दीजिए, यही हम चाहते हैं। नमस्कार, मी सारिका देवळकर तुमच्या समोर विषय मांडते। खरंच आपला भारत कृषीप्रधान आहे? असं म्हणतात, भारत देश हा कृषीप्रधान देश आहे। शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी अन्नदाता आहे, शेतकरी बळीराजा आहे, एवढं सगळं म्हटलं जातं। अहो, ज्या देशात शेतकऱ्याला अन्नदाता म्हणता, बळीराजा म्हणता, जगाचा पोशिंदा म्हणता, अहो एवढंच काय, त्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाही म्हणता, मग त्याच देशात शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाची किंमत हा शेतकरी न ठरवता कोण ठरवतो, तर तो व्यापारी ठरवतो। अहो, एवढंसं छोटंसं बीज जमिनीत लावून ते बाजारात नेईपर्यंत शेतकरी राजा, बळीराजा त्या पिकाला पोटच्या पोराप्रमाणे जपतो, आणि हा व्यापारी एका दिवसात त्याची किंमत लावून जेवढं कष्ट केलंय ना, त्याचा सत्यानाश करून टाकतो। अहो, ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, अहो जरी निसर्ग राजा जरी तुमच्या शेतकऱ्यावर कोपला ना, तरी हा शेतकरी कष्ट करायचं सोडत नाही। सतत कष्ट करत राहणं, काबाड कष्ट करत राहणं, अहो रात्र दिवस नाही, रात्र नाही, कशाचाही विचार न करता फक्त पिकाला जपणं, एवढंच त्याच्या हातात आहे। किंमत तर व्यापारी ठरवतात ना। अहो, सरकार खातंय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी। सरकार खातंय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी। मजा करतात व्यापारी, भिकारी होतात शेतकरी। मजा करतात व्यापारी, भिकारी होतात शेतकरी। अहो, लोकशाहीचा राजा परदेशात हिंडतोय आणि भारताचा शेतकरी कर्जबाजारी होतोय। सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विकास, शेतकरीच होत चाललाय भकास। रोज करतात काशी काशी, रोज करतात काशी काशी, अहो शेतकरी रोजच घेतोय ओ फाशी। अहो, ह्या भारतीय राजकारण्यांच्या डोक्यात शेती आणि शेतकरी हा विषय प्रथम स्थानी कधी नव्हता, नाही, आणि इथून पुढेही नसणारच। अहो, आपण ज्यांना थोर म्हणतो ना, महान म्हणतो ना, अहो विचारवंत ज्यांना म्हणतो ना, त्यांच्या डोक्यांच्या केंद्रस्थानी सुद्धा शेती आणि शेतकरी हा विषय नाहीच। समजा मी तुम्हाला असं म्हटलं की बाबा, तुला थोडीफार भारताबद्दल काही माहिती अशी आहे, ती तू सांगशील का मला? त्यावेळेस त्याच्या तोंडातून पहिलंच वाक्य निघलेलं असतं की भारत हा कृषीप्रधान देश आहे। आता मला प्रश्न पडतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे हे आपल्याला कोणी सांगितलं? आपल्याला तर माहित नव्हतं भारत हा कृषीप्रधान देश आहे। त्यावेळेस उत्तर येतं की भारत हा कृषीप्रधान देश आहे, हे पुस्तकात लिहिलं होतं। अहो, ज्याने पुस्तक लिहिलं त्यांनी हे कुठंतरी वाचलंच असणार ना, की भारत हा कृषीप्रधान देश आहे। ज्याने पुस्तक लिहिलं त्यांनी वाचलं, त्याच्या आधीही कुणीतरी वाचलेलं असणार कुठेतरी की भारत हा कृषीप्रधान देश आहे। म्हणजे थोडक्यात काय, तर कोणतरी म्हणतं, कुठलं तरी ऐकून येतं, काहीतरी सांगतं, म्हणून आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे। कुणाच्या तरी सांगण्याहून आपण आपलं मत का ठरवायचं की भारत हा कृषीप्रधान देश आहे? आता मला सांगा, भारताला कृषीप्रधान देश का म्हणतात? भारताला कृषीप्रधान देश म्हणतात कारण भारतातली जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेती करते। भारतातल्या जास्तीत जास्त लोकसंख्येचा शेती हा व्यवसाय आहे। आता जर आपण भारताची लोकसंख्या पाहिली तर भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 64% लोक शेती करतात। 64% लोक शेती करतात। आता मला प्रश्न पडतो की भारतात 64% लोक शेती करतात, तर मला प्रश्न पडतो की टीव्हीवर शेती हा विषय किती, वृत्तपत्रात शेती हा विषय किती, अहो लोकसभा राज्यसभेच्या चर्चेत ही शेती हा विषय किती, विधानसभा विधान परिषदेत चर्चेचा शेती हा विषय किती? म्हणजे थोडक्यात काय, आपण समजून जायचं, भारतीय राजकारण्यांच्या डोक्यात केंद्रस्थानी शेती हा विषय नसणारच आहे। मग का म्हणायचं भारताला कृषीप्रधान देश?
अहो ज्या देशात बळीराजा राहतोय, बळीराजा काम करतोय, मरतोय, खचतोय, त्या देशाला आपण कृषीप्रधान देश म्हणायचं. त्याच्या जर मालाला योग्य प्रकारे किंमत मिळत असेल तर कृषीप्रधान म्हणायचं. ज्या देशातला शेतकरी रोज आत्महत्या करतोय, रोज एक तरी घटना आत्महत्येची, शेतकऱ्याच्या आत्महत्येची येतेच, मग त्या देशाला कृषीप्रधान देश आपण म्हणू का, असं म्हणतात. आता जगात तरी म्हटलं जातं बरं का की भारत हा श्रीमंत देश आहे. जगात म्हटलं जातं की भारत हा श्रीमंत देश आहे. मग मला सांगा, श्रीमंत देशातले गरीब शेतकरी कसे असू शकतात? थोडक्यात काय तर गरीब शेतकरी आणि श्रीमंत देश कधीतरी समीकरण जुळेल का हो? ज्या देशाचा नागरिकच गरीब आहे तो देश श्रीमंत कसा असेल, आणि जर तो देश श्रीमंत असेल तर तो शेतकरी गरीब कसा असेल? थोडक्यात काय तर जेव्हा देश श्रीमंत होईल त्यावेळेस शेतकरी श्रीमंतच असला पाहिजे. पण हे लोकांना हे समजत नाही की जोपर्यंत शेतकरी श्रीमंत होणार नाही ना तोपर्यंत देश श्रीमंतच होणार नाही. एका शेतकऱ्याने अतिशय सुंदर पद्धतीने म्हटलंय. एक शेतकरी म्हणतोय कसा बघा, शेतकरी म्हणतो, अरे आम्हाला फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे, अरे आम्हाला फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे. आम्हाला फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे, तुमच्या पॅकेजची आम्हाला गरजच काय. आम्हाला फक्त निसर्गाने साथ दिली पाहिजे, तुमच्या पॅकेजची आम्हाला गरजच काय. आम्हीच सरकारला पोचतोय, तुम्ही काय आम्हाला पोचणार. एवढ्यावरून मला एवढंच सांगायचं आहे की ज्या देशाला आपण कृषीप्रधान देश म्हणतो ना तो देश कृषीप्रधान देश असू शकत नाही. अशा कुठल्याही पाऊलखुणा मला तरी या देशात सापडत नाही. धन्यवाद.